मालवण तालुक्यात आचरा गावात सुरू असलेल्या गाव पळणीला दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे। रविवारपासून सुरू झालेल्या गाव पळणीत सहभागी झालेल्या गावकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि मालवण तालुक्याच्या तहसीलदार वर्षा झालटे यांनी चिंदर करिवणे इथल्या राहुट्यांना भेटी दिल्या। यावेळी देवस्थान सचिव, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, खजिनदार कपिल गुरव, रवींद्र गुरव, परेश सावंत, उदय बापार्डेकर, पंकज आचरेकर, किशोरी आचरेकर, वृषाली आचरेकर, मंडल अधिकारी अजय परब आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळी तहसीलदार वर्षा झालटे यांनी गाव पळण संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या। मालवण तहसीलदार म्हणून मी आज आचरा गावामध्ये भेट दिली। आचरा गावचं गाव पळण जे आहे ते रविवारी स्टार्ट झालं होतं आणि रविवारी ती सगळी गावातली जी लोक आहेत ते आचरा गावच्या ज्या वेगवेगळ्या सीमा आहेत त्या प्रत्येक सीमेच्या बाहेर तिथले जे नागरिक आहेत ते गाव पळण करून राहत आहेत। मी पहिल्यांदाच हे गाव पळण बघते आणि निसर्गाच्या सानिध्यात ज्या पद्धतीने त्यांनी राहण्याची सोय केलेली आहे, सगळी आपली गुरंढोरं आहेत, सगळी मुलं आहेत, इवन त्यांचे जे पाहुणे आहेत ते सुद्धा इथे भेट देण्यासाठी आलेले आहेत। मुंबईचे खास लोक आलेत, काही दिल्लीवरून पण मुलं आलेली दिसलीत मला। त्याच्यामुळे हे मला इतका त्यांचा एकोपा आणि एकूण त्यांची राहण्याची जी पद्धत आहे ते बघून मी खूपच प्रभावित झाले आणि मला पण असं वाटतंय की एक रात्र येऊन यांना पण यांच्या बरोबर राहावं म्हणून, म्हणजे ही माझी आतली इच्छा मगासपासून मी बघून जागृत होते। त्यामुळे ही परंपरा जी आहे, आपण म्हणतो धार्मिक, त्याच्या मागे काही धार्मिक कारणं वगैरे असतात, पण धार्मिक असो सामाजिक असो, पण ज्या काही ह्या परंपरा आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत आणि त्याचं संगोपन केलं पाहिजे एवढंच मी म्हणेल। नमस्ते। जुबेर खान, स्काय न्यूज टुडे, आचरा, मालवण।